संबंधित अधिकारी कुठल्याही पद्धतीची त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये। मार्ग तपासणी पथकाचं जे काही वाहन आहे ते खासगी वापर करतात। नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी जिल्हा प्रतिनिधी विवेक चौधरी आज धुळे जिल्हा येथे क्युएन क्लब समोर एका धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी समाधान भाऊ बैसाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी बस महामंडळाच्या भोंगळ कारभाराविषयी मोठं आंदोलन छेडलेलं आहे। त्यासाठी आपण जाणून घेऊया समाधान भाऊंच्याच मुखाने। समाधान भाऊ, आपल्या आंदोलनाचे सुरू करण्याचं नेमकं काय कारण आहे आणि महामंडळाकडून आतापर्यंत काय प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे? कसं आहे, मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या बऱ्याच महिन्यापासून आम्ही सौरभ राजेंद्र देवरे विभागीय वाहतूक अधिकारी यांचा मनमानी कारभाराबद्दल मी तक्रार केलेली आहे, परंतु संबंधित अधिकारी कुठल्याही पद्धतीची त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये किंवा त्या मनमानी कारभाराबद्दल कोणीही त्या माणसाला बोलायला तयार नाही आहे। असं असताना देखील आम्ही बऱ्याचदा तिथे विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडे गेलो, विभाग नियंत्रक साहेबांकडे गेलो, परंतु कुठल्याही पद्धतीने जे मार्ग तपासणी पथक जे गाडी असते ती गाडी त्यांनी वापरायला नाही पाहिजे ने ते त्यांच्या पर्सनल यूज साठी यूज करतात। समाधान सर, तुमचा आरोप आहे की सौरभ देवरे साहेब जे विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग यांच्यावर आरोप आहे की सरकारी वाहनांचा खासगी वापर करतायत आणि असे बरेचसे तुम्ही आरोप केलेले आहेत। तर नेमकं हा काय प्रकार आहे? सौरभ देवरे विभागीय वाहतूक अधिकारी हे मार्ग तपासणी पथकाचं जे काही वाहन आहे ते खासगी वापर करतात। तो खासगी वापर म्हणजे असं की त्यांना रोज गाडी घरी घ्यायला येते आणि रोज सोडायला देखील येते, आणि असं बाहेर जरी कुठे काही काम असेल त्यांची पत्नी ते परिवारासोबत ते फिरायला ती गाडी घेऊन जातात। अशा बरेच आमच्याकडे व्हिडिओ म्हणून प्रूफ आहेत ते आम्ही त्याला संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल केले नाही किंवा त्यांच्या निलंबित कारवाई झालेली नाही। ओके, म्हणजे तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत? यस 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 ओके, तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे, तर ते किती दिवस किंवा किती महिने उलटलेले तरी पण त्यांच्यावर कारवाई होत नाही? आता तक्रार करून कमीत कमी 5-6 महिने होऊन गेलेले आहेत, परंतु त्यांच्या कुठल्याही अधिकारीवर त्यांनी एक पत्र सुद्धा दिलेलं नाही किंवा एक संबंध असं म्हणतो ना आपण की स्मरणपत्र दिलेलं नाही, तर स्मरणपत्र देखील त्यांनी दिलेलं नाहीये। उलट त्यांनी त्याच्या पाठी म्हणजे त्याला पाठीराखा केलेला आहे, त्याला बळ दिलेलं आहे उलट। या पद्धतीने म्हणजे गुन्हा करायचा आणि त्यांना पुन्हा पाठीशी घालायचं हा प्रकार सध्या धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग किंवा परिवहन मंडळ बसच्या आगारातून किंवा विभागातून हा प्रकार चालू आहे। त्यानंतर आपल्याला जे काही तुम्ही ह्या गोष्टीवरती पिछा पकडलाय किंवा आंदोलन करतायत, तर याची माहिती सर्वप्रथम तुम्ही स्वतः काढली का तुम्हाला कोणी कंप्लेंट दिली किंवा कोणाच्या वैयक्तिक याच्यावरून आली? कसं आहे, आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना एक एसटी महामंडळात तेजस संजय जोशी नावाचे त्यांच्याकडे एक कार्यकर्ते आहेत, त्यांचे म्हणजे जॉबला आहेत, तिकडे पदाधिकारी आहेत त्यांचे एसटी महामंडळ मध्ये। तर त्यांना काय केलं होतं, विनाकारण त्यांना निलंबित केलेलं होतं। त्याचं कुठलंही ठोस कारण नव्हतं, लेखी नव्हतं किंवा कुठल्याही पद्धतीचं कारण नसताना त्यांना सस्पेंड केलेलं होतं। तर ते 90 दिवसासाठी सस्पेंड राहतं, यांनी 105 दिवस होऊन गेल्यानंतर त्यांना जॉईन केलेलं आहे। त्यांची त्यांनी म्हणजे तेजस संजय जोशी साहेबांनी तुम्हाला लिखित किंवा काही कुठल्या स्वरूपात निवेदन किंवा तक्रार दिलेली?
तेजस संजय जोशी यांनी मला लेखी तक्रार दिलेली आहे की एसटी महामंडळमध्ये जे काही विभाग नियंत्रक आहेत, वाहतूक निरीक्षक अधिकारी असतील किंवा आरएम असतील, यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक हा त्रास आहे त्यांना, यांनी मला लेखी खुलासा दिलेला आहे. म्हणून मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. कुठल्याही पद्धतीचा त्या माणसाला न्याय भेटत नाही, म्हणून मला ते आंदोलनाला त्यांच्या पाठीसाठी थांबावं लागलं. तेजस जोशी साहेबांनी तोंडी बदली झाली असं म्हणतात, त्यांच्याबद्दल राज्य माहिती आयोगात अपील केलेली आहे. तर त्यासोबत आता तुम्ही पुढील तुमचं काय पाऊल असणार आहे आणि तुम्ही काय 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 गोष्टी तुमच्या या रिपब्लिकन सेनेतर्फे तुम्ही करणार आहात? कसं आहे, ज्या वेळेस मी माहिती अधिकार अंतर्गत यांच्याकडून तेजस संजय जोशी यांच्या 3 वर्षात झालेल्या प्रशासकीय बदल्या असेल, प्रतिनियुक्ती बदल्या असतील, एकूण किती बदल्या झालेल्या आहेत हे त्यांची माहिती मागवली. तर त्यांच्या 3 वर्षामध्ये कमीत कमी 6 वेळा बदल्या झालेल्या आहेत आणि 6 वेळा बदल्या अशा झालेल्या आहेत की 5 बदल्या आपल्याला त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत दिल्या आणि 1 बदली म्हटलं त्यांनी मला दिली नाही. तर त्यांना मी प्रश्न केला की ही बदली कुठे आहे नेमकी मग. अच्छा. तर त्यांनी मला प्रश्न केला की ही तोंडी स्वरूपाची बदली केलेली आहे. तर आम्ही असे काही झालं बुवा तर अर्जंट बेसिसवर आम्ही तोंडी बदली करत असतो, असं मला विभाग नियंत्रक यांनी उत्तर दिलेलं होतं. समाधान भाऊ, या प्रकरणी तुम्ही कधी कधी अर्ज वरिष्ठांना टाकलेले आहे किंवा कोणते कोणते तुम्ही अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेट घेतलेली आहे, तर त्याचा खुलासा तुम्ही करू शकता? मी सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी जे आपले स्थानिक असतात त्यांना आम्ही पहिले सर्वप्रथम तक्रार त्यांनाच केलेल्या आहेत आणि माहितीस्तव मी विभाग नियंत्रणाला दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील, व्यवस्थापक असतील, यांना सर्वांना पोस्ट टपालद्वारे मी यांना दिलेलं आहे, सगळ्यांना तक्रारी दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत कविता गजानन पाटील, ज्या ओबीसी महिला आघाडीच्या धुळे जिल्हा अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या वतीनं ही या आंदोलनाला, धरणे आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी कोणत्या कोणत्या बाजूने लढा देण्याचं नियोजन केलेलं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात थोडक्या शब्दात. मी रिपब्लिकन सेनेमध्ये धुळे जिल्हा महिला आघाडीची, ओबीसी आघाडीची महिला अध्यक्षा बोलते, कविता गजानन पाटील. आमचे बैसाने सर यांनी आंदोलन लावलेलं आहे आणि या आंदोलनासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि असणारच आहे आणि मी पूर्णपणे पाठिंबा देणारच आहे. आणि जे अत्याचार, जे भ्रष्टाचार होतोय तो हा लवकरात लवकर बाहेर यावा आणि लवकरात लवकर आमच्या सरांना न्याय मिळण्यात यावा. धन्यवाद पाटील मॅडम. यासोबतच या आंदोलनामध्ये गोपाल शिरसाट, युवा जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना, तसेच चेतन शिरसाट, युवा उपजिल्हा अध्यक्ष रिपब्लिक सेना, त्यानंतर श्रावण होलार समाज तालुका अध्यक्ष आणि भैया देवरे एक काका हे पण इथं उपस्थित आहे. त्याचसोबतच शीतलताई जाधव, ज्या धुळे तालुका अध्यक्षा ओबीसी महिला आघाडीच्या आहेत आणि त्यांच्यासोबतच गौतमी जाधव, ज्या ओबीसी महिला आघाडीच्या उप तालुका अध्यक्ष आहे. परंतु मी समाधान सरांना किंवा यांना विचारू इच्छितो की आता पुढील काय त्यांची पावले असणार आहे आणि पुढं काय त्यांचं नीती असणार आहे, थोड्या शब्दात आपण जाणून घेऊ. कसं आहे, मी कालपासून आंदोलन लावलेलं आहे. ते आंदोलन अशा स्वरूपात लावलेलं आहे की आपण एवढ्या जिल्हास्तरीयला काम करत असताना, एवढे मोठमोठे विषय उचलत असताना आम्हाला जर का न्याय भेटत नसेल तर नाईलाजाच तो आम्हाला आंदोलनाला बसावं लागतं. न्याय जरी मागून मिळत नसतो तर त्याच्यासाठी लढावं लागतं. हे जे काही शब्द असतात यालाच आम्ही काटेकोरपणे पुढे नेत असतो. आता जर या आंदोलनाला जर का आम्हाला अपयश आलं, जर संबंधित अधिकाऱ्यावर जर काही कारवाई झाली नाही तर मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष व आमची पूर्ण टीम आझाद मैदान इथे सोमवारपासून आंदोलन करण्याचं निश्चित केलं आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांसोबत जे काही मुंबईला आझाद मैदान आहे तिथं यांनी पुढचे पाऊल जर आमच्या बाजूने किंवा या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई, निलंबनाची कारवाई जर झाली नाही तर त्यांचे पुढचे मुंबईला आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन असणार आहे. तर जे आपले जोशी साहेब आहेत त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस आचारसंहिता असते त्या काळामध्ये त्यांना कोणतेही नोटीस किंवा कोणतेही लेखी पत्र न देता
फक्त तोंडी पद्धतीनं त्यांची बदली करण्यात आली होती आणि ते केल्यानंतर म्हणजे नियमबाह्य होतं आणि या प्रकरणाविषयी त्यांनी समाधान भाऊकडे तक्रार दिलेली होती. तर त्यासाठी हा सगळा जो काही भ्रष्ट कारभार आहे तो हा त्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन आहे. मी विवेक चौधरी, मुंबई आउटलुकसाठी. थँक्यू. एवढं लांबून नका घे, थोडं जवळून घे. हा बस.